तर आता ना 4 वाजले आणि माझे मिस्टर 4 वाजता झोपले आणि इकडे जरा झोपली. आणि हे फ्लावर या दिशेला का लावलं, कारण की ना उत्तर दिशेला आहे ना चांगलं असतं कमळाचं फुल, किंवा म्हणजे कमळाचं असं काही पण लावलेलं ना स्ट्रक्चर ते उत्तर दिशेला चांगलं असतं. तर आम्ही ना ते उत्तर भिंतीला लावलं. मी असाच एक व्हिडिओ बघितला होता, तर त्याच्यामुळं मी घेतलं. ते वास्तुशास्त्रानुसार चांगलं असतं ते कमळाचं. 10 मिनिटं हा का? केला फुल ठेवायला दिला होते गरमी. पप्पा गेलेले शॉपमध्ये, त्याच्यामुळे मिस्टर आलेले घरी. मला मस्त कुकला लागायला झोप लय भारी. या टायमाची झोप पाहिजे. पण या टायमाला झोपायला थोडा अगोदर 2 वाजता झोपायला. 4ला झोपच नाही. कसं वाटतंय ते कमळ? हे कमळ बघून आहे का माझ्या जीवाचं आहे ना असं खालीवर होत. आता काय सांगू मित्रांनो तुम्हाला, लई असं जीव असं काय होतंय इतकं छान दिसतंय. तिथं जाऊ दे भीतीचे. हिनं ते 10 हजाराचे 2 आरसे 20-25 हजाराचं नुकसान करून ठेवलं तिकडं. त्या दोन्ही यांना वॉलपेपर आणून चिटकून दिलेली त्याला. 20-20 हजाराचा एक होता ना असं. हा म्हणजे एक आरसा 20-20 हजाराचं फर्निचर वगैरे धरलं तर ते म्हणजे 40 हजाराचं नुकसान केलं हिनं डायरेक्ट. फर्निचर आहे पण मिरर किती जातात असे मिरर आता लय महाग झाले. 10 हजाराचा मिरर येतो. जाड आहे, पातळ नाही त्याची काच. आता त्याचं बिल नाही माझ्याकडे, पण 10-20 हजाराचं 20 हजाराचं एक मिरर असणार तो. महाग आहे तेवढे मिरर. आणि विशेष म्हणजे मी असं केलं की ते काय ऍस्ट्रॉलॉजीचं काय करते काय बघते. मी काहीच बघत नाही. दक्षिण दिशेला आरसे चालत नाही, मोठे आरसे. मारी गई मेरी. तुमची काय मती मारे गे? आता मी केलं ना ते, मला किती वाईट वाटत माझ्या. मग तुम्ही दिशा बघून लावायचे ना आरसे. तुम्ही दिशा तुम्ही हे बघा, दक्षिण दिशेला ना मोठे आरसे चालत नाही. आणि माझ्या मिस्टरांनी ना एवढे मोठे मोठे मिरर दक्षिण दिशेला लावलेले होते. ते ना फक्त आरसा कुठं पाहिजे, उत्तरेला आणि पूर्वेला पाहिजे आरसा. आणि जर दक्षिणेला असलाच ना छोटा आरसा पाहिजे, मोठे आरसे लावूच नाही म्हणते. खूप दिवसाचं मी म्हणजे जेव्हापासून लावले तेव्हापासून म्हणत होते मिस्टरांना, माझे मिस्टर काय ऐकतच नव्हते. फायनली मीच स्वतः स्टिकर ऑर्डर केले, चिटकवले मला किती वाईट वाटत. आणि चिटकवायला लावले मिस्टरांना. आणि माझ्या मिस्टरांना मी शूट का नाही काढलं का माझे मिस्टर चिडलेले होते. ते म्हणले एवढं नुकसान करायचं 30-40 हजाराचं. परत दाखवायचं माझ्या शेण नाही होत, माझ्या शेण होऊ शकत नाही. पण हे ना हे खरंय वास्तुशास्त्रानुसार ना, म्हणजे काही काही मानतात वास्तुशास्त्राला, काही काही नाही मानते. पण मग एक व्हिडिओ पाहिला होता का, दक्षिण दिशेला जर मिरर लावले ना की म्हणजे असं होतं काहीतरी. कोणतरी आलंय का? आता तू कोणत्या दिशेला मिरर पाहिजे बोलली? उत्तर आणि पूर्वेला मिरर लावायचं. मी तुम्हाला मिरर पण दाखवते. आम्ही ना त्याच्यावर स्टिकर चिटकून टाकले. मी मिस्टरांना म्हटले होते का काढता आले तर बघा आपण दुसरी कर लावू, पण ते काढता येत नव्हते वाटतं, आहे ना. उत्तर आणि पूर्वेलाच आरसा पाहिजे, म्हणजे चांगलं असतं. आणि दक्षिणेला मोठे मोठे मिरर नाही पाहिजे. आमच्या दोन्ही पण बेडरूममध्ये ना मोठे मोठे मिरर होते. मग ते व्हिडिओत सांगितलं होतं का चांगले नसेल, मग कशाला रिस्क घ्यायची ते थोड्या पैशासाठी ते आरशां. म्हणजे मला तर असं वाटतं पर्सनली का कोणत्याच गोष्टीची रिस्क नाही घेऊ. चांगलं असू नाही तर नसो, आपण मानू किंवा नाही मानू वास्तुशास्त्र, पण ते वाईट सांगते मग आपण ते ठेवायचंच कशाला, रिस्क कायला घ्यायची, असं मला म्हणायचं. 40 हजार गेले रिस्क कशाला घ्यायची. नाही मग बरोबर आहे, रिस्क नाही घ्यायची अशा बाबतीत. चांगलं नाही ना, आता नाहीचे ना. काय विषय नाही एवढं, गेल्याचं नाही. आता एक लावू मोठा. आता आहे ना आम्ही असं कुठतरी लावणार आहे उत्तरेला पूर्वेला. ही इथली जागा पण लय परफेक्ट आहे का बाई. या मापाचा मिरर लावला ना इथं लय सुंदर दिसन. फक्त आहे ना पोरांनी ठेवायला पाहिजे, नाही तर भार्गव देवांश ते आले ना सगळे का तो मिरर टक्क दिशी फुटून जाईल. तिथे तो नाही आणायचा, तो फोल्डेबल ना राहत का असं, ते चौकोनी तुकडे तुकडे राहते. तो फुटत नाही ना, तो फुटत नाही, तो घ्यावा लागेल. तो लय सुंदर दिसन इथं मिरर. मला असं वाटतंय ना इथं ही बाजू बघा खूप भारी वाटत. हॉलमध्ये पूर्वेला चालतो मिरर, उत्तरेला चालतो. भिंतीला तर गरज, ही डायरेक्ट लाकडाची भिंत आहे त्याच्यामुळे हिला काही विषयच नाही.
ही पूर्ण वॉल फर्निचरची. तर तुम्हाला मी ना म्हणजे पहिले नव्हते, आता तेवढे व्हिडिओ होते तर पहिले मला वास्तुशास्त्र माहीत नव्हतं आणि दिशा पण एवढ्या म्हणजे हे उत्तर पूर्व पश्चिम माहीत होते, पण एवढं नव्हते मला असं दिशांचं, मी काहीच बघत नव्हते. आता व्हिडिओमुळं म्हणजे बघायला कुठं लागलो आम्ही, काय ना आमचं पहिले याचं खड्डं पण चुकलेलं होतं, काय म्हणते त्याला, शोषखड्ड चुकलेलं होतं ते, आणि मग ते पण आम्ही ना सेफ्टी टँक चुकलेलं होतं, इकडच्या दिशेला होतं ते नैऋत्यला होतं. मग आम्ही वायव्यला घेतलं, त्याला पण आमचे 40-50 हजार गेले बरं का डबल करण्यामध्ये. ते सगळं आमच्या सोयीनुसार केल्यामुळे जखमारी झाली पहिली. आम्ही आमच्या सोयीनुसार तिकडं पाण्याच्या जवळ म्हटलं तिकडून टाकी टाकू, तिकडं हे होईल असं एक साईडला, घराच्या मागं नाही बाबा वल्ल विल्ल व्हायचं. त्याच्यानंतर आता हे मिररचं पण काढलं, हे पण गेले. त्याच्यानंतर अजून एक आहे, ते पण अजून एक करायचं आता, पण मी ते मिस्टरांना म्हणते पण आहे ना, माझ्या मिस्टरांना अजून नाही पाण्याच्या टाकीचे आमची पाण्याची टाकी ना आग्नेय दिशेला येते, म्हणजे आग्नेय कोपऱ्यात येते. आग्नेय कोपऱ्यात आहे ना पाणी नाही पाहिजे, हे सगळं आमचं त्या दिशेनुसार आहे ना, मिस्टरांनी मनाने घेतलं होतं टाकी, हे ते सगळं चुकलं होतं. बघू आता, तर ते करायला पण बराच खर्च सांगतात. तर चला मी तुम्हाला ते आरसे दाखवते आम्ही कसं केलं. मिररला आहे ना मी डायरेक्ट स्टिकर चिटकवलेले, आणि माझे मिस्टर तयारच नव्हते ते हे करायला, कारण की ना लुक जात होता त्याचा. जाऊ द्या मरू द्या म्हटलं, चांगले नसतात दक्षिण दिशेला आरसे, मग त्याच्यामुळे म्हणलं नाही काही पण करा म्हणलं, नाही तर मग मी फोडून काढून म्हटलं ते आरसे. मग मी एक दिवस मी स्टिकर ऑनलाईन ऑर्डर केले आणि मग ना चिटकवले. इथं होता आरसा, तर त्याला असं आहे ना स्टिकरने पॅक केले. स्टिकर चिटकवताना थोडंसं हे झालंय गोळा, भारी दिसत होतं पहिले, पण आहे ना नेमकं दक्षिण दिशेलाच येतं, आम्ही ते पण नैऋत्य कोपऱ्यातच येतं. आणि ह्या रूममध्ये बघा इथं मिरर होतं, तर इथं पॅक केले असं स्टिकरने. असे मिरर मी बघितले ना, म्हटलं ऑनलाईनच ऑर्डर करून मी, पण खूप मागे 15-20 हजाराला याच्या एवढा मिरर, आणि इतकं छान मिरर होते ते, पण काय आता कारण की ते नेमकं चुकीच्या दिशेला लावण्यात गेलेले होते. तर तुमच्या पण घरात दक्षिण दिशेला आरसा आहे का नक्की बघा, असेल तर ना मोठा आरसा असेल तर नका ठेवू, छोट्या असला तर जास्त काय नाही होत, पण खूप मोठं नाही पाहिजे. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा. मला कॉमेंट करा, माझे 40,000 केली, मग सगळे तुमच्याकडूनच बोलतील. चला बाय बाय.